कसला विचार करताय? डॉक्टर पाटलाने मला अटॅक आला हे सांगितलं नाही कारण ते डॉक्टर आहेत. पण तू का नाही सांगितलंस? तू माझी बायको आहेस ना. त्यांनीच सांगितलं होतं की तुम्हाला काहीच कळू द्यायचं नाही म्हणून. वीणा, मी फक्त 4-5 तास अटॅक सहन केला, पण तू 24 तास करत होतीस. तुझ्या भावाचं लग्न आहे, सख्ख्या भावाचं लग्न. सगळेजण तिकडे जमले असतील, तुझं कुटुंब एकत्र आलं असेल, पण तू मात्र जात नाहीयेस माझ्यासाठी. तू इथे असा का विचार करता? माझ्यासाठी तुमच्यापेक्षा काहीच महत्वाचं नाहीये. मी नाही जगू शकत हो तुमच्याशिवाय. लता, जरा वीणाला फोन लाव हो दादा, तिलाच लावते फोन. आणि विचार की कधी येणार आहेस ते, आणि सुंदर आता कसं आहे ते. तू का एवढी काळजी करतेस? मला काही होणार नाहीये. ताईचा फोन आहे. हा बोल ग. हा वीणा, काय झालं ग? तू येणार होतीस ना? नाही ग, डॉक्टर वाघमाऱ्यांशी बोललोय आम्ही. उद्या अँजिओग्राफी करायला सांगितली. ठीक आहे, चल काळजी घे. हं, चल बाय. लताचा फोन होता. उद्या अँजिओग्राफी झाली की आपण जाऊया वीणा. काय ग, काय म्हणाली वीणा? आणि काय झालं सुंदरचं? दादा ती उद्या येणार आहे. बरं, उद्या ना सुंदरची एन्जिओग्राफी करणार आहे. उद्या? एन्जिओग्राफी झाली की ते लता? दोघं येतील. अगं ही वीणा कुठे राहिली? अजून पत्ता नाही हिचा. अगं आई येईल ती. आता भावाच्या लग्नापेक्षा हिला असं कोणतं महत्वाचं काम आलंय देव जाणे. फोन केला होता, हे बघ येणार आहे बोलली ना. तू कशाला एवढी काळजी करतेस? येईल उद्या. काय आता बोलली ना येते म्हणून उद्या. तू गप्प बसा, दोघंही अगदी बहिणीची बाजू घेताय. अरे केवढी कामं पडली आहेत, चला आवरा लवकर. आता मग डॉक्टरांच्या अरे चल तिकडून घे नी. हा चल. जरा नीट बघ जरा तुझ्या. हा हो हो आलं आलं हॉस्पिटल काळजी नका करू. सावकाश. बसा. कसं वाटतंय? हं? काही त्रास नाही ना झाला? नाही नाही, मला डॉक्टरने इंजेक्शन दिलं होतं त्यामुळे काही कळलं नाही मला. पण अँजिओग्राफी चालू असताना डॉक्टर पाटील आणि ते दुसरे डॉक्टर एकमेकांकडे सारखे बघत होते. दोघांनी मास्क काढल्यानंतर टेन्शनमध्ये वाटत होते. नाही, तुमचे सगळे रिपोर्ट्स नॉर्मल असतील. तुम्ही कशाला टेन्शन घेता? डॉक्टर आले. काय कसं वाटतंय? बरं आहे. आराम करा. हं. डॉक्टरांनी बोलवलंय आपल्याला. मी आलेच हं? हो. तुम्ही आराम करा. या डॉक्टर पाटील. हो या या बसा. बस. डॉक्टर या मिसेस शिंदे. नमस्कार. हॅलो नमस्कार. मॅडम आपल्याला मुलं किती आहेत? 2 आहेत. काय करता आपण, जॉब वगैरे? नाही, मी योगासनांचे क्लासेस घेते. बरं, घरी कोण आहे? माहेरी आई वडील, 2 भाऊ आणि 1 बहीण. मोठे भाऊ आहेत ते एका कंपनीमध्ये एक्सपोर्ट मॅनेजर आहेत. गुड, व्हेरी गुड. मॅडम हा रिपोर्ट आहे. या रिपोर्टप्रमाणे मेन आर्टरीमध्ये 100% ब्लॉकेज आहे. काही ठिकाणी 70% आहे, काही ठिकाणी 50%. स्टेनोसिस झालेला आहे. ब्लड वेसल्समध्ये गॅप कमी झालेली आहे आणि ब्लड फ्लो लिमिटेड आहे.
अँजिओप्लास्टी होणार नाही याच्यासाठी कंपल्सरी आपल्याला बायपास करायला लागेल. ती पण 17 दिवसांच्या आत करायलाच लागेल. बायपास? वीणा प्लीज रडू नको. आपल्याकडे संधी आहे ना बायपासची. उद्या आपल्याकडे कार्डिओव्हेस्क्युलर सर्जन येणार आहेत डॉक्टर पराते. आपण त्यांचं एक ओपिनियन घेऊ. हां आपण त्यांचं ओपिनियन घेऊयात ना. हां तू रडू नकोस सर प्लीज. हे घेऊ मी? हो. वीणा तू आधी रडणं थांबव बरं. रडू नकोस. सुंदर समोर प्रसन्न चेहऱ्याने जा प्लीज. बाय द वे उद्या डॉक्टर पराते येणार आहेत, त्यांना भेटून घे. मी बोलीनच त्यांच्याशी फोनवर. आणि हां सुंदरला या रिपोर्टबद्दल काही सांगू नको. त्याचं हृदय कमकुवत झालं आहे. मला आणखीन वेगळी रिस्क घ्यायची नाही आहे. अँड मोस्ट इम्पॉर्टंट थिंग, बायपासबद्दल सुंदरला सांगायचं नाही. येऊ? दैव पहाते दुष्ट परीक्षा कठोर का नियती. दैव पहाते दुष्ट परीक्षा कठोर का नियती. दुभंगणारा डाव पाहणे, दुभंगणारा डाव पाहणे, हे तुके मजहाती कठोर का नियती. काय शोधतेस का वीणा? काही नाही, टिकली सापडत नाहीये. कधीची शोधते मी पाकिट, टिकली सापडत नाहीये. अगं लावलीस ना. हो की. हल्ली ना माझ्या काही गोष्टी लक्षातच राहत नाहीत, विसरूनच जाते मी. काय झालंय? कुठे काय? तू काहीतरी लपवतेस नाही माझ्याकडे. हो, तुम्ही असा काही विचार करू नका. आराम करा. चला. माझे रिपोर्ट्स रिपोर्ट्स संध्याकाळी येणार तसं डॉक्टर म्हणाले. तर हां तुम्ही आराम करा. बघू मी आहे जरा बाहेर उभी राहते. वीणा? हां बोल वीणा. दादा यांना बायपास करायला सांगितली. काय? बायपास? हो, आणि तेही 17 दिवसात. वीणा सांभाळ स्वतःला. नीताला घेऊन येतो मी. वीणा काय झालं? कुठे काय? मला खरंच असं वाटतं की तू माझ्यापासून काहीतरी लपवतेस. तुम्ही का असा विचार करता? तुझे डोळे का लाल दिसत आहेत? नाही हो, बाहेर खूप वारा आहे, कचरा गेला असेल डोळ्यात. तुम्ही नका एवढा विचार करू. आराम करा. आपण जाऊया का? नाही नाही, डॉक्टर पराते येणार आहे. त्यांनी एकदा चेकअप केलं ना की मग ठर. तुम्ही आराम करा. हां
काय ग कशी तब्येत आहे यांची? ठीक आहे. गोंधळ कसा झाला? त्याविषयी आपण नंतर बोलू, पण आम्हाला ही यांची डॉक्टरांनी बायपासच करायला सांगितली ग. वीणा अगं रडू नकोस. अगं तूच धीर सोडून कसं चालेल सांग बरं. आणि हे बघ बाळा, आम्ही आहोत ना. वहिनी, माझ्या संसाराला कोणाची नजर लागली असेल ग? अगं विणा असं रडू नकोस. सुंदरला काही होणार नाही, आम्ही आहोत ना. अगं हार्ट अटॅक म्हणजे सर्व काही संपलं असं नाही. आपण एन्जिओप्लास्टी करू. नाही दादा, अँजिओप्लास्टी नाही करता येणार. 3 ब्लॉकेजेस आहेत दादा. बायपासशिवाय दुसरा कुठलाच पर्याय नाहीये, आणि तेही 17 दिवसात. सुंदरला या गोष्टीची कल्पना दिलीस तू? नाही दादा, त्यांना सांगायचं नाहीये. डॉक्टरनी सांगितलं की त्यांना काहीच कळतं कामा नये. हे बघ वीणा, भाऊजींची काळजी घे हा. आणि घरी उद्या हळद आहे. नाही वहिनी, ह्यांच्या तब्येतीपुढे माझ्यासाठी दुसरं काहीच महत्वाचं नाहीये. आणि डॉक्टरनी पण आम्हाला इथेच राहायला सांगितलं. तिकडची काही चिंता करू नकोस. तिकडे कुणाला आम्ही काही कळू देत नाही. तू पण काळजी घ्या त्यांची. येतो आम्ही. चल निघू. काळजी घे.